सर्वप्रथम इथे पण आलेले पत्रकार बंधू आहेत त्यांचं अभिनंदन करतो। आणि आपला जो विषय आहे आणि 14 तारखेला आम्ही आंदोलन धरणे आंदोलन देणार आहोत ओके जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, ते या विषय 5 विषय धरून आपण मागण्या करत आहोत। त्यातले आपल्या एक्झाम रिलेटेड 2 विषय हे खूप महत्वाचे आहेत। ज्या सरळ सेवा परीक्षा या महा आयटी किंवा IBPS किंवा TCS या मार्फत घेतल्या जात होत्या, त्यासाठी आपण साधारणतः 2 ते 3 वर्षा अगोदरपासून सुद्धा आपण याच पद्धतीचा उठाव केलेला होता आणि त्या एक्झाम्स या MPSC मार्फत घेण्यात याव्या यासाठी सुद्धा आपण प्रयत्न चालू होते आणि ते प्रयत्नांना यश आलं। परंतु आता हे झालेले आहे की ज्या एक्झाम्स गट क मध्ये येणाऱ्या एक्झाम्स आहेत MPSC मार्फत, तसेच गट अ आणि ब सुद्धा आपला 26 जून 2026 ला MPSC ने एक परिपत्रक जाहीर केलेलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये ज्या ऑफलाईन होणाऱ्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने म्हणजे CBT टेस्ट या पद्धतीने घेण्यात येणार आहे। त्यामध्ये नॉर्मलायझेशन, ज्या वेळेला ऑनलाईन एक्झाम होते त्यामध्ये नॉर्मलायझेशन हा फंडा येतो आणि जे रिझल्ट देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर खूप मोठा परिणाम पडत असतो। तर आता विद्यार्थ्यांच्या वतीने अशी मागणी आहे की सर्व एक्झाम ज्या स्पर्धा परीक्षेतल्या सर्व एक्झाम असतील तर त्या OMR पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचा खर्च सुद्धा वाचेल। जसं की ऑनलाईन एक्झाम होतात तर त्यांचं सेंटर, आज चंद्रपूरचा विद्यार्थी असेल त्याचं सेंटर हैदराबाद असते, कधी नागपूर असते, कधी मुंबई असते, तर पुणे असते। तर असं एका एक्झामच्या मागे साधारणतः एका विद्यार्थ्याचा 4 ते 5 हजार रुपयाचा खर्च वाढत असते, म्हणजे त्याच्या आर्थिक बजेट सुद्धा बिघडत असतो। तर त्या अनुषंगाने ह्या ज्या आता सर्व ज्या एक्झाम्स आहेत, सरळ सेवा असतील किंवा MPSCतल्या सर्व एक्झाम्स या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या। तसेच जे पेपर फुटी होऊन राहिलेली आहे यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मनोबल खचून राहिलेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांचं नुकसान सुद्धा भरपूर होतं। तर त्याबद्दल एक कडक कायदा झाला पाहिजे आणि जे जिम्मेदार व्यक्ती आहेत तर त्यांनी जिम्मेदारी स्वतः आयोगाने सुद्धा MPSC आयोगाने स्वतः स्वीकारली पाहिजे, अशी मी आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आव्हान करतो। त्यानंतर